हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे अमिताज फॅशन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजला पायपिंग कशा पद्धतीने करायची. परफेक्ट पायपिंग करण्यासाठी काही टिप्स व ट्रिक्स मी इथे दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट पायपिंग करता येईल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, सुंदर अशी साडी आहे. ही पॅरोट कलरची साडी आहे आणि वटपौर्णिमा जवळ येत आहे. वटपौर्णिमेसाठी कस्टमरने ब्लाऊज शिवण्यासाठी ही साडी माझ्याकडे दिली आहे. तर कस्टमरला ब्लाऊज अगदी साधा सिंपल पाहिजे, गोल गळा पाहिजे, गळ्याला पायपिंग पाहिजे आणि पाठीमागे कपड्याचेच नॉट पाहिजेत. रेडीमेड नॉट नको आहे त्यांना. तर मी आज तेही तुम्हाला दाखवणार आहे की कपड्याचे नॉट्स अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने कसे तयार करायचे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, सिंपल गोल गळा आहे. गोल गळ्याला लेस आणि मेन म्हणजे कसं आहे, या ब्लाऊजमध्ये जो ब्लाऊज पीसमध्ये किनार होती ती अगदीच कमी किनार होती, म्हणजे ती बाहीला लावून कमी किनार माझ्याकडे उरली होती. तर त्या कमी किनारीचा उपयोग करून मी पाठीमागे ब्लाऊज फक्त प्लेन दिसत होता, तर ही किनार लावावी या हेतूने त्या जी किनार उरली होती त्याचे 2 तुकडे केले, त्याला मधून जॉईंट केलं आणि कमरेला ही किनार लावून घेतले. तर ती किनार कशा पद्धतीने लावायची तेही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी साधी आणि सिंपल ट्रिक मी इथे दिली आहे. म्हणजे एकाच शिलाईमध्ये आपण अस्तरही जॉईंट करतो आणि ती किनारही जॉईंट करतो. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसत असेल. या पद्धतीने तुम्ही पहिले मेन फॅब्रिक ठेवायचं, त्याच्यावर किनार ठेवायचे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे आणि नंतर आपल्याला ते तिन्ही पार्ट एकसाथ घेऊन शिलाई मारायची. या पद्धतीने आपली किनार परफेक्ट जॉईंट होते. आता वरच्या बाजूनेही ती किनार आपल्याला आतमधल्या बाजूने दुमडून घ्यायची आणि त्यावर एक शिलाई करायची. ही शिलाई आपल्याला आधीच मारून घ्यायची. आधीच शिलाई मारून घेतल्यामुळे ती किनार परफेक्ट बसते आणि यानंतर ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर इथे गळाही आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. गळ्याचा जो आकार आहे त्यावर बरोबर 1.5 इंचाची शिलाई सोडून आपल्याला व्यवस्थित गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्णपणे जॉईंट करून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जे उरलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि तसेच व्हिडिओ कसे वाटतात याबद्दलही कमेंट करा. तर चला आता आपण पुढे बघूया. तर इथे बघा, पूर्ण मी अस्तरला आपलं मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला ब्लाऊजचे जे फ्रंट पार्ट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. शोल्डरमधून त्यांना 1.5 इंचाची, अर्धा इंचाची शिलाई मारून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पायपिंग करायची आहे. तर पायपिंग करण्यासाठी आपण नेहमी क्रॉस पट्ट्यांचा उपयोग करतो. गळा कुठल्याही पद्धतीचा असू द्या, चौकोन, गोल, पंचकोनी, जो काही शेप असेल त्यासाठी पायपिंग करायची असेल तर नेहमी क्रॉस पट्ट्याच काढायच्या. ही क्रॉस पट्टी साधारण जेवढा आपला गळा आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा आणि 1 इंचाची रुंदीला काढून घ्यायची. आणि यानंतर त्या पट्टीला एक बाजू किनार दुमडून घ्यायची. एका बाजूने दुमडून घेतली तर आपल्या पायपिंगला फिनिशिंग खूप सुंदर येते आणि पायपिंग व्यवस्थित येते आणि एकदम पातळ अशी येते, म्हणजे जाड येत नाही, एकसारखी येते. तर मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करून बघा. तुमची पायपिंग खूप सुंदर येईल. या पद्धतीनेच तुम्ही शिलाई करा आणि या पद्धतीनेच तुम्ही क्रॉस पट्ट्या काढा. आणि क्रॉस पट्टी जास्त रुंदीची काढू नका. जास्त रुंदीची काढली तर तो गळा आतल्या बाजूने दुमडला जातो आणि गळ्याला ते व्यवस्थित बसत नाही. तर यासाठी जास्तीत जास्त 1 इंचाची पट्टी आपल्याला काढून घ्यायची. तर इथे मी 1 इंचाची पट्टी काढून घेतली, एका बाजूने दुमडून घेतले. आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. पाठीमागच्या भागाला आपण दोन्ही बाजूनी 4-4 इंचावर टक्स मारून घेतलेले आहेत. टक्स मारताना नेहमी डबल शिलाई करायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे.
तर इथे बघा, आता आपल्याला गळ्याला पूर्ण पट्टी ही जॉईंट करून घ्यायची। ज्या बाजूने आपण दुमडली आहे ती बाजू न घेता ज्या बाजूला किनार आहे ती बाजू घ्यायची आणि गळ्याच्या भोवती पूर्ण पट्टी ही लावून घ्यायची। पट्टी लावताना पाव इंचाचं मार्जिन सोडायचे आणि पूर्ण गळ्याला पुढून सुरुवात करायची। जिथे लूपपट्टी असते तिथून ही पट्टी लावायला सुरुवात करायची आणि सगळीकडून पाव इंचाचंच अंतर सोडायचं आणि ही पट्टी व्यवस्थित लावायची। जिथे आपला गळ्याचा शेप व्यवस्थित यायला पाहिजे तर तिथे आपली शिलाई ही परफेक्ट आली पाहिजे। जिथे जिथे आकार आहे तिथे तो आकार व्यवस्थित घ्यायचा, म्हणजे आपली पायपिंग परफेक्ट येते। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची। त्यानंतर हे आतलं कापड दुमडून घ्यायचं आणि व्यवस्थित पायपिंग करायची। हळूवारपणे पायपिंग करताना ओढायचं नाही कापड जर आपण ओढलं तर ते ताणलं जातं आणि त्यामुळे पायपिंग ही व्यवस्थित येत नाही। तर अशा पद्धतीने ब्लाऊजला आपण पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला नॉट्स तयार करायचे आहेत। तर नॉट्स तयार करण्यासाठी ही मी 1 इंचाची पट्टी काढून घेतली आहे। ही पट्टी ही आपल्याला क्रॉसमध्येच काढून घ्यायची आहे। तर ह्या 2 पट्ट्या मी काढून घेतल्या। जास्तीत जास्त आपल्याला 1 मीटरपेक्षा जास्त पट्टी काढून घ्यायची आहे, कारण ही नॉट्स थोडीशी लॉंग आपल्याला ठेवायची आहे। तर आता ह्या पट्टीला पूर्ण पाव इंचाचं दुमडून घ्यायचं आणि पाव इंचावर शिलाई मारायची। शिलाई मारून झाल्यानंतर इथे मी टूथपिकचा उपयोग केला आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने ही पट्टी पलटी केली आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, या पद्धतीने तुम्ही पायपिंग नॉट्स तयार करायची आहे। अगदी साधी आणि सिंपल पद्धत आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने व्यवस्थित नॉट तयार होते, एकसारखी नॉट्स येते। जेव्हा आपण शिलाई एकसारखी मारतो तेव्हा नॉट्स ही एकसारखी येते। कमी जास्त शिलाई घेतली तर नॉट्स ही कमी जास्त, म्हणजे कुठे पातळ कुठे जाड अशा पद्धतीने येते। यासाठी शिलाई ही आपली परफेक्ट असली पाहिजे। यानंतर आपल्याला लटकन करून घ्यायचे आहे। तर लटकन ही मी इथे कपड्याचेच केले आहेत। तर 4 तुकडे घेतले आहेत मी अंदाजे आणि 4 तुकड्या म्हणजे चौकोन तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला समोसा टाईप करून इथे लटकन तयार करून घेतले आहेत। प्रत्येक नाडीला 2-2 लटकन केले आहेत आणि शोल्डरपासून 3.5 इंचाचं मार्जिन सोडून या दोन्ही नॉट्स आपल्याला गळ्याला जॉईंट करायचे आहेत। तर बघू शकता, इथे आपला सुंदर असा ब्लाऊज, अगदी साधा आणि सिंपल ब्लाऊज तयार झालेला आहे। खूपच सुंदर अशी साडी आहे आणि ब्लाऊज पण सुंदर दिसत आहे। तर ब्लाऊजचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला आता ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते आणि ब्लाऊजचे स्लीव्ज ही छोटेच आहेत, त्यामुळे ब्लाऊज अगदी परफेक्ट कस्टमरला झालेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतो आहे आणि साडी पण खूप सुंदर अशी आहे। कस्टमर ब्लाऊज बघितल्यानंतर अगदी खुश झाला। तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीचा आपला ब्लाऊज हा तयार झाला। हे आहे ब्लाऊजचं फायनल लुक।